अपडेट न्यूज। महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना यवतमाळ यांच्या महिला पदाधिकारी टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 ते 17 वर्ष वयोगटातील पोलीस बॉयज मुलांच्या भव्य फुटबॉल स्पर्धेला खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय रोहित चौधरी साहेब, ठाणेदार, लोहारा पोलीस स्टेशन हे उपस्थित होते। त्यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील संधी, शिस्त, मेहनत आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं। युवकांनी खेळाच्या माध्यमातून तसेच भविष्य घडवावं, आपलं भविष्य घडवावं, व्यसनापासून दूर राहून समाजात आदर्श नागरिक बनावं असं आवाहन त्यांनी केलं। आदरणीय रमेश चाकाटे साहेब, पोलीस मुख्यालय RPI यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। त्यांनी अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होत असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख, अतुल दलाराव येवले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागी संघ, खेळाडू आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या। स्पर्धेचं आयोजन मोनिका बळीराम शुक्ला, महिला जिल्हाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं असून त्यांना शुभांगी निर्मल राठोड, महिला उपाध्यक्षा, लीलाताई मोहन मेश्राम, महिला सल्लागार, कल्पना गौतम शेखदार, महिला सचिव, काजल सुरेश पातुकर, महिला सहसचिव आणि कोमल धर्मेंद्र मेश्राम, महिला संघटक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। युवकांना खेळाच्या माध्यमातून सकारात्मक दिशा मिळावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व नेतृत्व गुण विकसित व्हावेत, तसेच क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध व्हावं, या उदात्त उद्देशाने या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, निरोगी स्पर्धात्मकता आणि राष्ट्रसेवेची भावना वाढीस लागते, असं अतिक अफजल शेख, जिल्हाध्यक्ष यवतमाळ, महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना यांनी सांगितलं। पलसवाडी कवायत मैदान यवतमाळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धा यवतमाळ पोलीस दलातील आदरणीय निकेश जयस्वाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.